इष्ट देवता कोण आहे? आवडता देव असणे का आवश्यक आहे? तसेच इष्ट देवाची पूजा करणे महत्त्वाचे का आहे? शेवटी आपले आवडते दैवत कोण आहे हे कसे शोधायचे? इष्टदेव शोधण्यासाठी कुंडलीच्या 5व्या घरापासून 5वे घर मोजले जाते, म्हणजे कुंडलीच्या शीर्षस्थानी जिथे लग्न लिहिलेले आहे तिथून डावीकडील 5व्या चौकापर्यंत, म्हणजेच कुंडलीच्या 5व्या घरातून इष्टदेव ओळखला जातो. या घरात असलेल्या राशीच्या घरातला देव आपला इष्टदेव आहे. इष्टदेवताची उपासना केल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात. त्यांना प्रसन्न केले तर जीवनात आनंद राहतो. पण जर कोणाकडे कुंडली नसेल, जर आपल्याला आपल्या इष्टदेवताची कल्पना नसेल, तर आपण आपल्या जन्माक्षराचा पहिल्या अक्षराच्या किंवा पत्रिकेद्वारे अनुकूल असलेले देवता शोधू शकता. तुमच्या राशीनुसार तुमचा इष्टदेव कोण आहे हे जाणून घेऊया. तुमच्या राशीनुसार तुमच्या आवडत्या देवतेची पूजा केल्याने तुम्हाला लाभ मिळतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य परिणाम आणि प्रगती दिसेल. हिंदू धर्मात शेकडो देवता आहेत. अशा परिस्थितीत आपण ज्याची पाहिजे त्याची प्रार्थना करू शकतो. तथापि आपण ज्योतिष समजून घेतल्यास जर आपण आपल्या इष्टदेवताची उपासना केली तर आपल्याला चांगले परिणाम मिळतात. मेष आणि वृश्चिक राशी या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. जर तुम्ही मेष किंवा वृश्चिक राशीचे असाल तर मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. हनुमानजी हे मंगळाचे स्वामी आहेत. भगवान श्रीराम हे हनुमानजींचे आवडते देवता देखील मानले जातात. अशा स्थितीत हनुमानजी आणि भगवान श्रीराम हे मेष आणि वृश्चिक राशींचे आवडते देवता मानले जातात. त्यांनी या दोन्ही देवतांची उपासना करावी. वृषभ आणि तुला राशी ज्योतिषशास्त्रानुसार तुळ आणि वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र ग्रहाचा स्वामी आराध्य माता दुर्गा आहे. या कारणास्तव वृषभ आणि तुळ राशीची आवडती देवता माँ दुर्गा आहे. हे लोक दुर्गा देवीची पूजा करू शकतात आणि चांगले परिणाम मिळवू शकतात. मिथुन व कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध मानला जातो, तर दुसरीकडे बुधाचा स्वामी गणेश आणि विष्णू मानला जातो. तर मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांची आवडती देवता मानली जाते भगवान विष्णू आणि गणेश. या दोघांची उपासना केल्यास तुम्हाला योग्य तो निकाल मिळेल. कर्क राशी कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. अशा वेळी भोलेनाथ तुमचा इष्ट देव झाला. इच्छित फळ मिळवण्यासाठी तुम्ही शिवला प्रसन्न करावे. सिंह राशी सिंह राशीच्या लोकांचे इष्ट देवता हनुमानजी आणि आई गायत्री आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचा स्वामी ग्रह सूर्य आहे, म्हणून त्यांनी दोघांची पूजा करावी. धनु आणि मीन राशी ज्योतिषशास्त्रानुसार धनु आणि मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे आणि बृहस्पतीचा स्वामी भगवान विष्णू आहे. तर अशा परिस्थितीत या राशीच्या व्यक्तीचे आवडते देव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आहेत, म्हणून त्यांनी दोघांची पूजा करावी. मकर आणि कुंभ राशी या राशीचा स्वामी शनी आहे, ज्यामुळे भगवान हनुमान आणि शिव यांच्या इष्ट देवता आहेत. त्यांची पूजा केल्यास तुम्हाला शुभ फल मिळू शकतात. राशीनुसार आपल्या इष्ट देवतेची पूजा केल्याने लवकर फलप्राप्ती होते. मात्र इष्ट देवतेसोबतच तुम्ही तुमच्या आवडत्या देवाची देखील पूजा करू शकता. मित्रहो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.